वहिनी, निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. यामध्ये कपिल भाऊ काळे तुमचे हे आहेत. तर कसं वातावरण आहे कपिल भाऊ काळेंचं? वातावरण सध्या सगळीकडे जर बघितलं ना, वातावरण छान आहे. ज्यावेळेस ते लोकांमध्ये जातात, प्रचार करताना त्यांचं औक्षण होतं आहे. मोठ्या थोर मोठ्यांचा त्यांना आशीर्वाद मिळतो आहे आणि युवा मित्रांचा त्यांना खूप खूप सपोर्ट आहे. त्यामुळं नक्की समजते की वातावरण बाहेर सगळं चांगलं आहे. असं बोललं जातं विरोधकांकडून की अनुभव कमी आहे कपिल भाऊंना. ते आता नवीन नवीन आलेत राजकारणामध्ये. नक्की काय हा विषय? अनुभवाचा विषय घेतात तर प्रत्येकाला कुठल्याच गोष्टीचा सुरुवातीला अनुभव नसतो. आता त्यांनी समाजकारण केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचं समाजाशी कनेक्शन, त्यांची दुःख सुख सगळी माहिती आहे. आपण राजकारणामध्ये का की आपल्याला पुढं त्यांची मदत एका मोठ्या प्रमाणात कशी करता येईल ह्याच्यासाठी ते उतरत आहेत. आणि मला नाही वाटत की एखाद्या शिकलेल्या व्यक्तीला अनुभवाची गरज लागेल पॉलिटिक्समध्ये. त्यांचं काही कामं सांगता येतील का? त्यांचे कामं त्यांनी पर्सनल बेसवर, म्हणजे आता वैयक्तिक कितीतरी जणांचं कुणाला जॉब पाहिजे असेल तर ते काम केलेलं आहे. त्यानंतर कोविडच्या टाईमला ते स्वतः एक कोविड पॉझिटिव्ह होते, त्यामुळं त्यांनी खूप जणांना मदत केली. त्यांना कधीही त्यांना फोन आला ना, पहिला फोन रिसीव करून ते लोकांसाठी पहिले असतात आणि मग घर असतं त्यांचं. बीडी अण्णा काळे त्यांचे आजोबा, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते एक आमदार होते आणि आमदार असूनही त्यांनी समाजकारण लोकांसाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहे. आणि हे ते लहानपणापासून घरात बघत आलेले. अण्णा एक काका आहे, जयसिंग काका, हनुमान काका, स्वतः भाऊ, त्यांनी डोळ्यांनी त्यांचे सगळे कामं पाहिलेले. गरिबांची मदत करणं, आमचं कुटुंब कायम तत्परच असतं. आणि मला नाही वाटत की कुणाला शंका वाटेल की हे जे उमेदवार आहे किंवा ह्यांची घर आहे जे की ते मदत नाही करणार म्हणून. आज सगळीकडं फिरले, पार कानाकोपऱ्यात फिरले, तरी प्रत्येक व्यक्तीला त्यांची आशा व्यक्त केली की आमचा माणूस उभा राहतोय, बरं झालं एक निर्णय घेतला तुम्ही, बरं झालं तुम्ही राजकारणात उतरताय. आता त्यांच्यासाठी तर ते कायमच उभे, कायमच राहणार आहे आणि त्यांचे सगळ्यांची कामं करणार आहे. कपिल काळेंचं काय शिक्षण झालं? ते BSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे त्यांचं. आणि आपलं बिझनेस सगळं ते स्वतःच बघतात.